आता जाणार घरी, त्यांच्यावर झालेले आहे केसेस, ते घरी बसणार. हे तुम्हीच दाखवले होते ना, खूप सारे चॅनल्सनी दाखवले होते ना, किती जोरात ओरडत होते, आपण लाईव्ह करत होते, हेडलाईन्स दाखवत होते, ब्रेकिंग न्यूज चालवत होते की MIMचे 16 सदस्य त्यांचा पद रद्द होणार. झालं का काही? इम्तियाज जलील 2014 मध्ये निवडून आला, 2 बायका 4 मुले, 1 बायका 2 मुले शोधत आहे मी, आजपर्यंत मिळाले नाही. तर बोलण्यासाठी काही असतं ना. आता सहर ते मुलीच्या बाबतीत त्या मुलीच्या मागे इतकं लागलेले आहे. आता सरकार आहे, प्रशासन आहे, ते आपली कारवाई करत आहे. मी बोललो ती मुलीला, त्याच्या वडिलांना, खूप सारे म्हणजे त्यांच्याकडे पुरावे आहे, असं काही नाही आहे. पण काय आहे की MIM दिसला, मुसलमान दिसली की चला चला आपली दुकान सुरू करा. तर खूप सारे नेता आमच्यामुळे खूप मोठे होण्याचा प्रयत्न करतात आणि मीडियावाल्यांनाही खूप चांगलं वाटतं की बाबा चला, मिळालं आपल्या 2 दिवसासाठी आपल्याला खुराक मिळाली, आता चलाएंगे अपनी दुकान धंदे. आम्ही देशाच्या घटनेवर हल्ले होऊ देणार नाहीत असं राहुल गांधींचं वक्तव्य आहे आणि दुसरीकडे संविधान धोक्यात आहे असं तुम्ही जे बोलता किंवा समाजही बऱ्याचदा बोलतोय. काय यात सत्य आहे? खरंच एक दुरून प्रश्न आहे की भाजपावर टार्गेट करत राहुल असं म्हटलं की दलितांना हिंदू म्हणता की त्यांना तुम्ही अधिकार का देता? खरं आहे ना, आज जे जे इख्तियार केंद्र सरकारला आहे, पार्लमेंटला आहे, ते तुम्ही डिसिजन राज्य सरकारला दिलेले आहे, ते वर्गीकरणाच्या बाबतीत. हे एक षडयंत्र आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या, भारतीय जनता पार्टी आणि RSSचं एक जे षडयंत्र आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये वर्गीकरणच्या नावाखाली आपण SC समाजातला जे रिझर्वेशन त्यांना मिळत आहे, ते कसं आपण खिसकावून घेऊ शकतो, याचा हे सगळं प्रयत्न आहे. हे सुरू झालेला आहे आणि माझी विनंती आहे SC समाजाला की याला आपण कॅज्युअली घेऊ नका. खूप मोठ्या षडयंत्र या देशामध्ये SC समाजाच्या विरोधात सुरू आहे. तर त्यांनी जागृत राहून देशामध्ये एक मोठा आंदोलन उभा करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहे. तुम्ही जनता दरबार भरवताय, बऱ्याचदा असं पाहायला मिळते की आपल्या शहरामध्ये नेते जनता दरबार भरवत नाही किंवा त्यांच्या लोकांना, मतदारांना प्रश्नांची उत्तर मिळत नाही, अडचण दूर केल्या जात नाही. भले तुम्ही पदावर नाहीये, भले तुमच्याकडे पद नाहीये, मात्र एक माणूस म्हणून तुम्ही अशी खुर्ची टाकून समस्या सोडवता. काय नाही, हे सगळे जे कॉर्पोरेटर्स आहे ते MIM पक्षाचे कॉर्पोरेटर्स आहे.